श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, देव म्हणतो, विश्वास ठेव बाळा, तुझ्या संकटात दुःखात साथ देणारा देव मी आहे. तुला वाटत असेल हा संदेश खोटा आहे, पण नाही बाळा. जेव्हा जेव्हा तुला अडथळे येतील, अडचणी येतील, तू आमचे नामस्मरण कर, चिंतन कर. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणी आम्ही दूर करू. तुझ्या आयुष्यातील संकटांना, अडचणींना प्रथम आमचा सामना करावा लागेल. तेव्हा तू निश्चिंत राहा बाळा. कोणतेही टेन्शन, चिंता घेऊ नकोस. तू चांगले कर्म करीत आहेस, चांगले काम करीत आहेस. तुझ्यात प्रामाणिकपणा इतका आहे हे मी पाहत आहे. तू जेव्हा माझी प्रार्थना करतोस ना, ती किती भक्तिभावाने, श्रद्धेने करीत आहेस ते मी पाहत आहे. ते आमचे नामस्मरण करून आम्हाला तू हाक मारतोस. तुझी प्रत्येक प्रार्थना, नामस्मरण, भक्ती, श्रद्धा आमच्यापर्यंत पोहोचली बरं का बाळा. तू खूप जास्त काळ कठीण काळात घालवलाच आहे. त्याही वेळेला आम्ही तुझ्याबरोबर होतो. आणि बाळा, तुझ्या कर्माचे भोग सरल्याशिवाय आयुष्य पुढे जाणार नाही. त्या कठीण काळातही मी तुझी साथ कधीही सोडली नाही. तेव्हा तू पुढे आला आहेस बाळा. तुझ्या आयुष्यात किती संकटे आली होती, पण ती संकटे आता आम्ही टाळली आहेत ना. आता तू आनंदी जीवन जगत आहेस. त्यामुळे चिंता करणे सोडून दे. विश्वास ठेव, जिथे देवाची कृपा असते ना, तिथे संकटेही पळून जातात. बाळा, देवाची शक्ती अफाट आहे. तू आज नाही तर उद्या ही शक्ती जरूर अनुभवशील. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, या गोष्टीशी तुम्ही सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष होऊ द्या. स्वामी तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील. देव म्हणतो, बाळा, दुःखाला जेवढं गोंजाराल तेवढं ते लाडावून वाढत जातं, आणि आनंदाला जेवढं कवटाळाल ना, तेवढं तो माजत असतो. दुःखाने खचून न जाता किंवा आनंदाने भारावून न जाता मनाचा समतोल राखला तरच आयुष्य जगणं सहज सोपे वाटायला लागते. नशिबातील वाईट गोष्टींना एक अनुभव समजून नव्या कल्पनांना आकार देण्याचा प्रयत्न करणे म्हणजे जीवन होय. आणि हे सर्व आपल्या आयुष्यात असतं. म्हणूनच जीवन प्रवास कंटाळवाणा होत नसतो. दिवसामागून दिवस जातात, वर्षामागून वर्ष संपतात, आणि बघता बघता आयुष्य कधी संपतं हेच आपल्याला कळत नाही. आणि बाळा, तुम्ही जर कोणाचं वाईट केलं नसेल ना, तर आपले पण कधी वाईट होत नाही. फक्त एक ती वेळ असते, ती जी काहीतरी वाईट गोष्टी घडवत असते, पण ते आपल्या चांगल्यासाठीच असते. कधी कधी आयुष्य एका अशा वळणावर येऊन थांबते ना बाळा, जिथं सगळं संपले असे वाटते. पण तीच एक वेळ असते ज्यावेळी आपण घाबरून न जाता थोडासा संयम ठेवूनच जगावं लागतं. हे लक्षात ठेव. कारण बाळा, निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात, तर पॉझिटिव्ह विचार माणसाला बलवान बनवतात. एक वेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल, पण मनाने कधीच कमजोर होऊ नका. कारण यश त्यांनाच मिळते ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते, ज्यांचा आत्मविश्वास मजबूत असतो. स्वामींची केलेली कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही मित्रांनो. प्रत्येक सेवेचे फळ स्वामी महाराज देतात. काही वेळेस उशीर होईल, पण सेवेचे फळ हे मिळणारच. निस्वार्थी वृत्तीने केलेली सेवा स्वामी माऊलींना खूप प्रिय असते, हे लक्षात ठेवा. कारण तुम्हाला एक उदाहरण देते की एक बाई नुकतीच बाळंत होऊन सासरी आल्यावर तिने मूल पाळण्यात निजवले होते, आणि मागच्या परसामध्ये ती भांडी घासत होती. ते मूल थोडेसे कुठे रडले. घरात पुष्कळ माणसं होती, कुणाला ऐकूनही गेले. ती पोरगी मात्र धावत पाळण्यापाशी आली, आणि मूल उठलेले दिसले तिला, असे म्हणाली. काम करताना तिचे कान जसे पाळण्याकडे होते, तसे प्रपंच करताना आपले लक्ष मात्र भगवंताकडे असले पाहिजे, हे लक्षात ठेवा. आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं. पोट कसंही भरता येतं. काळीज भरायला माणसाजवळ माणूस असावा लागतो. माणसाचा स्वभाव हा प्रामाणिक असावा. कारण ओळख जरी नावाने होत असली ना, तरी आठवण नेहमी माणसाच्या स्वभावाचीच होते, हे लक्षात ठेवा. कारण समजून सांगणारं तर हवंच, तसं समजून घेणारंही हवा. डोळ्यात दुःखाचे अश्रू नाही तर आनंदाचे अश्रू देणारे असावेत. वेळ असल्यावर नाही तर वेळ काढून बोलणारे असावेत. सुखातच नाही तर दुःखातही साथ देणारे असावेत. टाईम जात नाही म्हणून बोलणारे नाही, तर मन राहवत नाही म्हणून बोलणारे असावेत. शांत बसता क्षणी रडवणारे नाहीत, तर मन भरून हसवणारे असावेत.
चेहरा व स्माईल जरी असली ना तरी डोळ्यात पाहून काय झालं हे विचारणारे लोक असावेत. काही क्षणांसाठी हात धरणारे नाही तर आयुष्यभरासाठी साथ देणारे असावेत. कारण एखाद्या रुग्णाला हृदय चालावे म्हणून 40-50 लाखाचा पेसमेकर बसवला जातो किंवा 1,00,000-2,00,000 रुपयाची किडनी बसवावी लागते. परमेश्वराने आपल्याला सगळी इंद्रिय आणि अवयव फुकट दिले आहेत, त्याची आपल्यावर कृपा नव्हे काय. म्हणून श्री समर्थ स्वामी म्हणतात की प्रश्न विचारतात की ज्या भगवंताला तुझी एवढी काळजी आहे ना, जो भगवंत तुला एवढ्या गोष्टी देतो, त्याचे स्मरण करताना तुला काय खर्च येतो? मुखाने त्याचे नाव घेताना पैसे मोजावे लागतात का? कारण ज्या लोकांच्या मुखामध्ये भगवंताचे नाम नाही ना, त्यांचे जीवन व्यर्थच असते. संत नामदेव म्हणतात की नामाविना मुख सर्पाचे ते बिळ, आपल्या मुखातून विष बाहेर पडू नये म्हणून माणसाने भगवंताचे, रामनामाचे, स्वामींचे नाव सतत आपल्या मुखात घ्यावे, म्हणजे मनात कोणताही वाईट विचार येत नाही. कारण ज्ञानेश्वरी वासांना सहज समजलेला भाव असा की आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये, रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विष तात्पुरतं किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं. पण रुसवा, फुगवा, अबोला फार काळ चालू ठेवू नये. यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कुणी घ्यायची? कारण ह्या कलियुगात हा प्रश्न मोठा पडतो की माघार कुणी घ्यायची. माऊली म्हणतात की ज्याला सुखी व्हायचं आहे त्याने पहिली माघार घ्यायची. अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवण्यातली मजा ज्याला कळली तोच जीवनातला खरा सुखी असतो, हे लक्षात ठेवा. माणसानं नेहमी आपल्या अंगी वेदना सहन करायची क्षमता ठेवावी. बाळा, त्यामुळे वाटेला कितीही संकट आली ना तरी तो शांत आणि समाधानी राहू शकतो. आयुष्यात हरणं जिंकणं हे आलंच. या हार जीतमध्ये जर माणूस कधी सर्वच हरला तर त्याने एक लक्षात ठेवावं, त्याने हिंमत कधीही हरू नये. कारण हिंमतच शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते, हे लक्षात ठेव. आणि स्वामींचे नामस्मरण सतत तोंडात ठेवा, मुखात ठेवा आपल्या. कारण स्वामी जे आपल्याला देतात ना ते आपल्याला आयुष्यभर पुरतं, हे लक्षात ठेवा. आपण सुखी समाधानी राहतो. कारण आपल्याला स्वामींना हेच म्हणायचं आहे की हे समर्था, माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक वा घटना यांना माझी परीक्षा घेण्यासाठी तूच पाठवत असतोस. माझ्यातील सकारात्मकता अजून प्रबळ करण्यासाठी, माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तूच ह्यांना पाठवत असतोस. हे आई, आज आम्हाला बाळांना ही समज दिली, तुला धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद, हे लक्षात ठेवा. कारण ह्या गोष्टी पाळणे हे खूप गरजेचं आहे. कारण मी तुम्हाला यावरून उदाहरण देते की स्वामी महाराज एक वटवृक्षाखाली ध्यान करीत होते. बाजूला सर्व सेवेकरी हात जोडून उभे होते. स्वामी जागे होऊन कधी दर्शन देतात याची वाट पाहत असत. तेवढ्यात एक तरुण युवक सेवेकरी कमळाचे फूल घेऊन स्वामींना वाहण्यासाठी आला. एक सेवेकरी म्हणाला, काय हो, हे कमळाचे फूल कशाला आणले तुम्ही? युवक म्हणाला, अहो, स्वामी महाराजांना वाहण्यासाठी आणले आहे. पण स्वामी तर ध्यानस्थ बसले आहेत, तेव्हा हे फूल मी स्वामींच्या चरणाजवळ ठेवतो आणि माझ्या कामाला जातो. सेवेकरी म्हणाला, तुम्हाला काय कळते का नाही? ते फूल बघा, त्याला चिखल लागला आहे, तसे वाहणार का स्वामींना? मी गुलाबाची फुले आणली आहेत, स्वामी महाराजांना ती आवडतात. मी जुना सेवेकरी आहे, मला सर्व माहीत आहे की स्वामींना काय आवडते. युवक म्हणाला, बरं ठीक आहे, नाही वाहत मी हे फूल, परत घेऊन जातो, मला माफ करा. तेवढ्या स्वामी ध्यानस्थ अवस्थेतून जागे होतात. त्या युवकाच्या हातातील फूल आपल्या हातात घेतात आणि त्या रागात बोलणाऱ्या सेवेकऱ्याला म्हणतात. स्वामी म्हणतात, का रे, स्वतःला फार अक्कलवान समजतोस का? त्याने ते कमळाचे फूल प्रेमाने माझ्याकरता आणले ना, तुला त्याला लागलेला चिखलच कसा रे दिसला? ते फूल तुला दिसले नाही? ज्या डोळ्याने चिखल पाहिलास ना त्या डोळ्याने फूल का पाहिले नाहीस? आम्हाला काय आवडते आणि काय नाही हे ठरवणारा तू कोण आहेस? मी जुना आहे असे म्हणालास. आम्हाला सर्व सारखेच आहेत. अध्यात्मात, भक्तीत, सेवेत कोण किती वर्षापासून आहे हे महत्त्वाचे नाही, तर त्याचे प्रेम विश्वास किती आहे यावर तो श्रेष्ठ ठरतो, हे विसरू नकोस. बाळा, तुला अहंकाराने झपाटले आहे, तुला गर्व झाला आहे तुझ्या सेवेचा. तुझी गुलाबाची फुले तुलाच ठेव, कारण त्याला काटे आहेत. तुझे शब्द हे त्या गुलाबाच्या काट्यासारखे आहेत, मनाला टोचणारे, आणि असली काटेरी फुले आम्ही स्वीकारत नाही. चल दूर हो. सेवेकरी म्हणाला, स्वामी माफ करा मला, मी खूप चुकलो. मी जुना आहे, मला सर्व माहिती आहे, याचा मला गर्व झाला होता, पण आपण तो एका क्षणात उतरवला. स्वामी मला माफ करा. स्वामी महाराज म्हणतात की अरे, दंभ हा अध्यात्मात भक्ताला मागे खेचतो आणि नुसते खेचत नाही तर तो गुरुपासूनही दूर करतो, हे लक्षात ठेव. माझ्या भक्ताला बोललेला एक एक शब्द हा मलाच लागत असतो. माझ्या भक्ताला दिलेली वेदना ही माझ्या मनाला दिलेली वेदना आहे, हे विसरू नकोस.
कारण या गोष्टीची काळजी घे. आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं. पोट कसंही भरता येतं, काळीत भरायला माणसाजवळ माणूस असावा लागतो. माणसाचा स्वभाव हा कायम प्रामाणिक असावा, कारण ओळख जरी नावाने होत असली ना तरी आठवण नेहमी माणसाच्या स्वभावाचीच होते, हे लक्षात ठेव. कारण ह्या गोष्टी तुम्ही पाळल्या ना तर आयुष्यात तुम्ही कधीच कमी पडणार नाही, हे मी खात्रीने सांगते. तुमचा स्वभाव हा अत्यंत समाधानी व सुखी राहील. हे एक लक्षात ठेवा की घरातून बाहेर पडताना आपल्या देवघरातील देवाला नमस्कार करूनच मित्रांनो बाहेर पडा. कारण ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कारण घरातून बाहेर पडताना आपल्या देवघरातील देवाला नमस्कार करूनच बाहेर पडा, स्वामींना नमस्कार करून बाहेर पडा आणि घरी परत आल्यावरही देवाचं दर्शन घ्या. कारण तो भगवंत तुम्ही घरी यायची वाट पाहत असतो. आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर क्षणभर थांबून, हे परमेश्वरा तुम्हीही माझ्यासोबत चला असं म्हणा. कारण तुमच्या हातामध्ये भलेही लाखांचं घड्याळ असेल, परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त त्या भगवंताच्याच हातात आहे, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आपण आपल्या स्वामींना अशी प्रार्थना करायची आहे की हे समर्था, तुला कोणती सीमा नाही, बंधन नाही, म्हणून तुला असीम म्हणतात. तुझ्या अस्तित्वाला सुरुवात नाही आणि अंतही नाही, म्हणून तुला अनंत म्हणतात. तुझे अखंडत्व इतके भव्य दिव्य आहे ना की वेदसुद्धा नेती नेती बोलतात. हे श्री स्वामी समर्था, तरीही तू आम्हा बाळांसाठी सगुण स्वरूपात प्रकट होतोस, आम्हाला आधार देतोस. तुला अनंत कोटी धन्यवाद. हे परब्रह्मा, तुझे नाम सतत मुखात ठेव, हृदयातील परमानंद स्वरूपाचा आस्वाद दे आणि तुला अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती आम्हाला दे. हे दत्तात्रय, तू माझा गुरु आहेस, मार्गदर्शन कर, मला सतत प्रेरणा दे आणि माझ्या मुखात सतत तुझे नाम असू दे असा आशीर्वाद दे. तर मित्रांनो, एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला नक्की विसरू नका. श्री स्वामी समर्थ.